मित्रांनो बघा, अलॉंग अलॉंगचा अर्थ काय? एखाद्या गोष्टीच्या कडेने किंवा त्यावरून. दुसरा अर्थ काय? तसेच पुढे. समजून घ्या. एखाद्या गोष्टीच्या कडेने काय? हे बघा, हा समुद्र आहे, याच्या बाजूने म्हणजेच कडेने ही मुलगी जात आहे. लक्षात? यालाच आपण म्हणतो अलॉंग. दुसरं तसेच पुढे, म्हणजेच एका रस्त्याने जात आहेत, याच रस्त्याने पुढे जाणे, त्याला आपण अलॉंग म्हणू शकतो. कळलं? पुढे बघा. शी वॉक अलॉंग द बीच. ती समुद्र किनाऱ्यावर चालत होती. ठीक आहे? अलॉंग. द रिव्हर फ्लोज अलॉंग द व्हॅली. नदी खोऱ्याच्या कडेने वाहते. द रिव्हर फ्लोज अलॉंग द व्हॅली. आता इथे बघा, व्हॅली हा शब्द नवीन आहे, तो पण समजून घ्या. दोन डोंगराच्या खाली हा जो भाग आहे, ठीक आहे, त्याला आपण व्हॅली असं म्हणतो. ठीक आहे? लो एरिया ऑफ द लँड, व्हॅली. तो पर्वत किंवा टेकडी असू शकते. नेक्स्ट, यू विल सी अ स्मॉल शॉप इफ यू वॉक अलॉंग दिस रोड. बघा, जसं मी सांगितलं, या रस्त्याने चालत गेलात तर तुम्हाला एक छोटे दुकान दिसेल. त्याच रस्त्याने काय स्ट्रेट पुढे गेलात तर तुम्हाला काय मिळणार आहे? एक दुकान दिसणार आहे. म्हणजे तसेच पुढे या अर्थाने ते वापरलेलं आहे. ठीक आहे? नेक्स्ट बघू. शी स्वॅम अलॉंग द शोर. स्वॅम म्हणजे स्विम म्हणजे पोहणे, स्वॅम हे त्याचं V2 आहे. ठीक आहे? शी स्वॅम अलॉंग द शोर म्हणजेच ती किनाऱ्यावर पोहत गेली. नेक्स्ट, द चिल्ड्रन रॅन अलॉंग द बीच. सेम ॲज इट इज, मुलं समुद्र किनाऱ्यावर तसेच पुढे धावली. रन, रॅन, रॅन काय? V2. लक्षात ठेवा. वी वॉक अलॉंग द रिव्हर. आम्ही नदीच्या काठाने चालत गेलो. बर, आता तुम्हाला लक्षात राहील? ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, मी अगदी बेसिक पासून शिकवतोय. बरेचसे शब्द आहेत, मी ती अशाच पद्धतीने एक्सप्लेन केले. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रीमध्ये असेच व्हिडिओ मिळवा. थँक्यू.